भोगतो न गडे संचिता वाचुनी, भोगतो न गडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. अनिकारू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनी या. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुका मने बार घातली यावरी, तुका मने बार घातली यावरी, होईन कैवारी नारायण. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. अनेकरू सावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचुनी या. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. तुका मने बार घातली यावरी, होईन कैवारी नारायण. म्हणून या मनी मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा. महायोग पिठे तटे भीमरत्यंबरम पुंडलिकाय दातुन मुनींद्रे. समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. हो पांडुरंग करू प्रथम नमन. हो पांडुरंग करू संतांची त्यांच्या कृपादाने गदे जावी सर्व भजे सद्गुरुदास दुगा. ओम नम ज्ञानेश्वर करुणाकर दाड तुमचं नोर लादलं पावन झालो चराचरी. ओम नम जय देव वेद प्रतिपाद्या जय जय संस्कृती आत्मरूपा देवा तुझी गणेश कलोते मध्ये प्रकाश मनी निवृत्ता स्वपदा हरि तुझी सच्चिदानंद रूपाई विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्र विनाशाई श्रीकृष्णाय वयं नमः. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विन्वेषयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव.
जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसाने की राधिका नंद ग्राम के श्याम इनके पग में बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन में आना रे घनश्याम हमारे हरि कीर्तन ओ प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना ओ प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में राधे तेरे चरणों की रजधूल जो मिल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है बस एक तमन्ना है तुम सामने हो मेरे मेरा दम ही निकल जाए सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए राधे तकदीर बदल जाए सच्ची में तकदीर बदल जाए इथं बसलेले सगळे कानादेशातली लोक आहात आणि कानादेशामध्ये जर कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया पंढरीश पांडुरंग परमात्म्याला नारद महर्षीनं केलेला क्वेश्चन आहे देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठे भेटणार आहे देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते मग जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे जिथं जिथं भगवंताचं गुणगान गायलं जातं तिथं भगवंताची हजेरी असते मग आता तुमच्या गावामध्ये ढेकूमध्ये जर कीर्तन चालू आहे म्हणजे पंढरपुराच्या मालकाची हजेरी आहे
जर पंढरपुरावरनं जर पंढरपुराचा मालक पंढरपूरवरनं विटेवरनं उडी मारून जर डेकुली येत असेल तर आपला विश्वास आहे आपल्या कानादेशाची कानबाई माता किंवा तुमच्या जळगाव जिल्ह्यातली मनुदेवी किंवा नाशिक जिल्ह्यातली सप्तशृंगी नक्कीच आलेली असेल. आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, चिंतनाकडे वळूयात. हे यार दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरच केली या बसून घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. हो माय खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. अरे दिनबाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. माय खेळत आली या न मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या न देवीला कुचाल खेळू द्या. आईला कुशाल खेळू द्या. माय खेळत आली या आईला कुशाल खेळू द्या. हरी भोग दोनगडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. म्हणून या मनी मानू नये खेदू मनाबा गोविंद वेळोवेळा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगवंदने संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाचे कडसस्थानी शोभणारे तुकोबराई महाराज. आणि हो, तुकोबराई महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली नगरी आहे. आणि या नगरीमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असणारे बौद्धवासी गुंताबाई डबा सोनवणे यांच्या वर्षश्राद्ध निमित्ताने कीर्तना विठ्ठल विठ्ठल. आयोजक आहेत त्यांचे चिरंजीव म्हणजे डोंगर ढबा सोनवणे. दादाश्रींच्या मनात होतं की आपल्या आईच्या वर्षश्राद्ध निमित्ताने रविकिरण महाराजांना बोलवायचं की मी इथं आल्याच्या नंतर तुमच्यासारखे अनमोल किमतीचे लोकांचं दर्शन घडलं. विठ्ठल विठ्ठल आमचे डोंगरदादांचे चिरंजीव मयूर दादा आणि ज्यांच्या अनुषंगानं ही तारीख घेतली गेली ती पंकज दादा. असं तिघी-चारी लोक आलेले मला भेटायला. जेव्हा पण कार्यक्रम फिक्स होतो तेव्हा माझा पहिला प्रश्न असतो की वाजवणारे म्हणणारे महाराज कोण असतील. अनिकेत महाराज, लोकेश महाराज, कन्हैया महाराज आणि इकडे आमचे रमेश महाराजांचे चिरंजीव शुभम महाराज. तुम्ही ऐकताय त्यांचं वाजवणं, त्यांचं म्हणणं. महाराज, मी महाराष्ट्रभर फिरतोय पण जो रस आपला कानादेशमा सापडस तो काय कथा सापडी नाही राहणार मला. हा, वाजवणारे म्हणणारे महाराजांची जोरात प्रगती आहे सर्वांची. हे महाराज लय छोटे असायचे महाराज, आता त्या मन राहणार म्हणे जिराई राहणार ते. क्या बात आहे, खरंच आनंद वेगळा आहे. फक्त इथलं भारी नियोजन आहे ना दादासाहेब, एक नंबर नियोजन करेल. विठ्ठल 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 खरं तर पंकज दादा, मयूर दादा आणि सोनवणे साहेब यांचं सर्वांचं ठरलेलं होतं की 14 एप्रिल महाराजांना द्यायची. 14 एप्रिलला कीर्तन करून घ्यायचं. पण गोष्ट अशी, अन्न मानधन हे तो प्रारब्ध आधीनं 14 तारीख पहिलेच बुक होती. 14 तारखेचं निमित्त असं शोधलं की 14 तारीख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती काही काही लोकांनी महापुरुषांना संतांना समाजात वाटून घेतले, पण ज्यांनी धर्माचं नाही तर पूर्ण भारत देशाचं काम केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. फक्त बौद्ध लोकांनी त्यांना डोकावर घ्यायचं असं नाही. आपल्या भारत देशाला ज्यांनी संविधान दिलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कुणी जातीपातीचा परमार्थ करत असेल किंवा गावमा कोण जातपात करत असेल तर त्यांच्यासाठी सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते महात्मा ज्योतिबा फुले. विठ्ठल विठ्ठल तसं तर आज 12 तारीख आहे, 14 तारीख 2 दिवस आहे. पर 2 दिवस आधीच सांगायला आवडेल. परवाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, पण आजच्या दिवशी मला सांगायला आवडेल कारण 1 दिवस आधी सांगायचा प्रसंग आहे. तो काय? कायले पौर्णिमेच्या रात्री दिन दुबड्यांच्या साठी आज स्वप्नात पाहिलाई बाई. भीम माझा ग भीम माझा ग दिल्लीत भाषण दे. 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 दिल्लीत भाषण दे. काल पौर्णिमेच्या रात्री दिन दुबड्यांच्यासाठी मी स्वप्नात पाहिलाय बाई. भीम माझा ग दिल्लीत भाषण देई. 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 आणि माणूस जर सक्सेस होत असेल ना, त्याच्यासाठी मागून कोणाचा तरी सपोर्ट असेल, महाराज कोणाचा तरी आशीर्वाद किंवा कोणाचा तरी साथ असेल तर माणूस सक्सेस होतो. पूर्ण कपटाच ना मटेरियल भेटी. तुमले असं वाटलं नुसतं आहे ना कडावर दुकान लागस का? हां बट मटेरियल ठेवणं पडत. येल गिरायक फिरी नको जावाले. हां अशी लाजून बावरी झाली ग. अशी लाजून बावरी झाली ग. रमा भीमाची नवरी झाली ग. रमा भीमाची नवरी झाली ग. रमा भीमाची नवरी झाली ग. अशी लाजूनी बावरी झाली ग. अशी लाजूनी बावरी झाली ग. रमा भीमाची नवरी झाली ग. रमा भीमाची नवरी झाली ग. लाजूनी बावरी झाली ग. अशी लाजूनी
विठोबाची जयंती आहे, त्यानिमित्ताने थोडीशी झलक होते. विठ्ठल 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 महापुरुषांना लोकांनी वाटून घेतलं महाराज, समाजामध्ये वाटून घेतलं. काही काही संतांना धर्मात वाटलं गेलं. पण मला ढेकूमध्ये येऊन आनंद वाटतोय की तुमच्या गावामध्ये मी राजकारणावर अजिबात बोलत नाही. मला पहिलेच सांगच, राजकारण मला रबी सुधरत नाही. हा शपथ सांगतो, मला अजून सुधरत नाही ठाकरे गटना कोणता आणि शिंदे गटना कोणता. पण तुम्हाला सांगतो महाराज, ढेकूमधली खासियत बघितली, तुम्हाला सरपंच चांगली व्यक्ती भेटली म्हणून सर्व धर्म समभाव. जातीपातीचा इथं काही नाही दिसलं महाराज मला. जवळ मला लय घ्यात प्रभू रामचंद्रांना मंदिरमा, प्रभू रामचंद्रांना समोरच सर्व महापुरुष. सुरुवातीला अहिल्यामाता होळकर, अहिल्यादेवी होळकर, राजे छत्रपती शिवरायांना जेवढं श्रेय जातं ना तेवढंच मंदिरातले भगवंत बसवून ठेवण्यामध्ये ते श्रेय अहिल्यादेवी होळकरांना जातं. आणि पहिली प्रतिमा अहिल्यामाता होळकरांची. बाजूमध्ये राजे छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा. कोणताच जातले राग नाही, जिथला शेतीतला अक्कासना लिहिलीनात. मला ते असं वाटत तुमले विरोधक कोणी नसतील सरपंच साहेब. ताईन ते येलेत का? कुठे ताई, कुठे? क्या बात आहे ताई साहेब, तुम्हालाही त्रिवार नमन करेल मी. सरपंच पाहिजे तर असा पाहिजे. नाही ते बाकी ना आमना जात ना, आमना जात ना, आमना जात ना. अरे जातले काय चिल गावात धर्मानं काम करायला निवाडेले तू लोकेशने तटे बोंब पारे ओ करंटा. काय गाव भारी शेवू. हो मॅडम आहेत म्हणे सरपंच, बरोबर आहे ना साहेब? हो बोलू नका, गाव पाहिजे तर असं पाहिजे, अजिबात जातपात कुठेच नाही म्हणे महाराज. आम्ही अख्खा सर्व एकत्र कार्यक्रम करतस आणि सर्व मेडिसिन करतस. असा लोके राहणार ना ते लोकेच ना टंटात मिटी जाई. हो ए अरे तुम्ही जितला असाल पाहिजे त्यांना ते जास्त अशी राहणार रे. विठ्ठल विठ्ठल ज्या झाडाच्या खाली रोप वाढताना त्या झाडाचे संस्कार त्या रोपात येतात महाराज. तसं विठ्ठल विठ्ठल वर्ष श्राद्ध निमित्ताने कीर्तन आहे. कोणी बोलू नका, सर्वांच्या पाया पडून विनंती आहे. आई साहेब गेले आहेत आणि आई साहेबांच्या वर्ष श्राद्ध निमित्ताने कीर्तन आहे. पहिले तर मी चिंतनाच्या माध्यमातून शास्त्राचा आधार घेऊन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जी व्यक्ती गेली ना, जाणारी व्यक्तीच्या दशक्रिया विधीला आणि जन्माला आलेल्या बालकाच्या जन्म उत्सवाला जर कीर्तन होत असेल तर यांच्या इतकं पुण्यवान कोणी नसेल. विठ्ठल विठ्ठल पर दादासाहेब जे आईंच्या निमित्ताने कीर्तना वर्ष झालं आईंना जाऊन, बरोबर आहे ना, वर्ष झालं आईंना जाऊन. पण ज्या आईच्यासाठी कार्यक्रम आहे, सर्व नातेवाईक आले असतील, गावातले लोक आले असतील, पण ज्या आईच्यासाठी तुम्ही कार्यक्रम ठेवलाय तिचीच गैरहजेरी आहे. ज्या आईंसाठी कीर्तन आहे, ज्यांच्यासाठी तुम्ही आपण सर्व जमलोय ना, त्यांचीच गैरहजेरी आहे. म्हणून माणसाने जीवन जगत असताना या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे लक्षपूर्वक. कारण कितीही कमवलं, कितीही काहीही केलं, आपल्या कार्यक्रमात आपलीच हाजरी नसते, एवढं लक्षात ठेवूनच जीवन जगायचं. विठ्ठल विठ्ठल मनवाऱ्या वाणी पड
पळत एका जागी बसना हो मन वाऱ्या वाणी पळत एका जागी बसना हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना हो सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना मन वाऱ्या वाणी पळत सारा जग दिसना मन वाऱ्या वाणी पळत सारा जग दिसना सारी दुनिया मला दिसते माझी आई दिसना हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना अजून जाईना तिचा कानामधला बोल फिरवून नेलं माझं ममतेच सोनं फिरवून नेलं माझं मन ते चलेलं हो फिरवून नेलं माझं ममतेच नेलं हो अजूनही जाईना तिचा बोललेला बोल फिरवून नेलं माझं ममतेच सोनं फिरवून नेलं माझं ममतेच नेलं फिरवून नेलं माझं ममतेच नेलं हो मन वाऱ्या वाणी पळत एका जागी बसना मन वाऱ्या वाणी पळत एका जागी बसना हो सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसना सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते सारी दुनिया मला दिसते माझी माय दिसते आमचे संत सांगतात मरावे परी कीर्ती रूपी उरावे तुका म्हणे म्हणले ती करे तुका म्हणे म्हणले ती करे हो तुका मरणाची तुका म्हणे मरणाची सण उत्तमाचे फुले गिराती मागे उत्तमाचे फुले गिरती मागे उत्तमाचे फुले गिरती मागे रे माई गे तुका दीन रे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमच